देतोय ना जे आर ओके, आणि जरी काही असलं कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. कोणाचा पण सांगतो तुम्हाला. समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला, कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली, कापूस लावला, तूट होत नाही त्याच्यात, काही उगत नाही, पुन्हा उलशी दुसरी बी लावाच लागती. तसं जरी जे आर काढला, आपल्याला जर वाटलं या ठिकाणी या शब्दामुळे अडचण यायला लागली, पुन्हा सुधारित जे आर काढू ना. सरकारकडून तो शब्द घेतला आपण, त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय, त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय. कुणी कसलं येईन काही सांगणं, आपण गरीब मराठ्यांना ऐकायचं. आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली, त्याच्यामुळं गरीब मराठ्याने कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं. जे आर ओके, काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली, सुधारित काढायला सांगितलंय. आणि जरी काढला बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला, व्हॅलिडिटी द्यायला, गॅजेटला, गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना. सुरू तर हो द्या. त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं आहे माझं, गरीब मराठ्याने उगं फ्रेश राहत जा. कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मग आपलं वाटलंच त्यांनी केलंय. मग आपण आपल्या गरीबांनी गरीबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं. मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही, एक पण. टेन्शन घ्यायचं नाही. 2 दिवस लेट, पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेटियरनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ही शब्द आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं. मी आहे ना. आणि राहायला विदर्भ, खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते. म्हणजे 3 गोष्टी चालू आहेत. हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी, सातारा संस्थान आणि पुणे संस्थानचं, औंध संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रासाठी, राहायला विषय हे 2, आणि तिसरा विषय शिंदे समिती. विदर्भात काम करते, खानदेशात नोंदी शोधायचं काम करते, कोकणात करते, मराठवाड्यात करते, पश्चिम महाराष्ट्रात करते. 3 गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा आहे. त्याच्यामुळे कोणी टेन्शनच घ्यायचं नाही. इकडे बघितलं तिकडे घेतलं काय, मग आम्हाला काय, सगळ्याला होणार. तुम्ही सांगताय इकडे सगळे मराठी आरक्षणात जातील, पण मालोजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसीतून नको, मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे, ओबीसीतलं आरक्षण आम्हाला नको. राहून द्या म्हणा, तुम्हाला घ्यायचं घेण्यात घेऊ नका, जबरदस्ती थोडी. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्या. पहिल्या जी आर मध्ये पात्र हा शब्द होता, मात्र तो आता या सुधारित जी आर मध्ये वगळण्यात आलेला आहे. यामुळं ओबीसी समाजामध्ये चीड वाढत असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात. कोणाला काय म्हणायचं तर म्हणत आहे. मला बाकीच्यावर टीका करणाऱ्यावर, गैरसमज पसरवणाऱ्यावर मला लक्ष द्यायचं नाही. जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला, नंतर 1-1.5 घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला दिला. आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही. ते 2 शब्द आणि दुसरे होते 4, त्याचा गैरसमज काढला आणि 2 शब्द काढायचे सांगितले. मला जेवढं कायद्यातलं जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना, बांधवांना, अभ्यासकांना वाचायला दिला, आधी दिला नाही. असं मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो. त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी. आणि जरी एखादा शब्द असला, काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही. तुम्ही शेतात आऊत हाणायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या. लय गवत हे, जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे, एखादं काही मोडलंय का आवताचं, शिवळ मोडली का रुमणं मोडलं, नंतर कळतं. ते रेकॉर्डला आपण नव्हतो, ते आलो. मराठ्यांनी कायदा पारित केला तरी पण तो जे आर आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितलाय. त्याच्यातून बी पुढं अडचणी येत असतात तर ते आपण दुरुस्ती करूच. वडेट्टीवार म्हणतायत की मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला जी आर ओबीसीवर घाला घालणार आहे, काँग्रेसचे नेते म्हणतात. आणि मग आम्ही कोणी ओबीसी नाही काय. पात्र हा शब्द वगळल्यामुळे लागू करण्यात आलाय. पहिला जी आर काढला त्यामध्ये पात्र शब्द होता, मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जी आर झालाय. आणि हा जर जी आर काढला असेल तर तो ओबीसीसाठी अन्यायकारक आहे. मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही. मी तातडीनं
ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त. वाचणं आणि बघणं, खालचं वाचेलच नाही पुन्हा, वरचंच म्हणलं हे काय हे जमत नाही. ती 1-1.5 मिनिटाचा खेळ पण तो. त्या शब्दामुळे ओबीसी म्हणून अन्याय होतोय म्हणता येते. अरे आम्ही ओबीसीच आहेत ना, ओबीसीवर कसं काय, आम्ही ओबीसीच आहेत ना. दादा, मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे कोण मराठा आरक्षण विरोधात ओबीसी. आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आमचं भांडण सरकारशी, आम्ही सरकारला भांडतो. तुम्ही कशासाठी भांडावं, काय करावं ते तुमचा प्रश्न. मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी मिळेल, ठासून सांगतो ते. माझ्या समाजाला जे पाहिजे होतं ते मी मिळेल. माझ्या हैदराबादचं गॅजेटियर पाहिजे होतं, घेतच नव्हते. तेव्हा कायदा बनेल, हे लहान गोष्ट नाही. त्याचा JR काढला. सातारा संस्थान घेतलं, 2 झाले, 58 लाख नोंदी झाल्या, 3 कोटी ते झाले. मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं. त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या मोर्चावर बोलायचं नाही. तर मोर्चा काढा, रस्ता रोको करा, पण एक मात्र माणुसकीच नात्याने सांगू शकतो, याच्या त्याच्या विरोधात, मराठ्याच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा, तुमची जात मोठी होईल. पण आता तुम्ही म्हणताय त्या ओबीसी मध्ये तुम्ही गेला तर मग तुम्ही त्यांच्यासाठी लढलं पाहिजे की नाही? आणि मी कवा नाही म्हणून, ते आता आमच्याच विरोधात लढतात. आम्ही कवा नाही म्हणलं त्यांना, म्हणून त्यांना सांगणं. तुम्ही बदला, तुमच्या जातीसाठी लढा, कल्याण होईल तुमच्या जातीसाठी. मराठा समाज जसा एकत्र आणलंच तुम्ही, मग हे जे विरोध करतायत यांना पण एकत्र आणण्यासाठी पावलं उचलाल का, की चला बाबा एकत्रच लढूया? कशात लढायची एकत्र? ते जर विरोध करतायत तर त्यांना त्यांचा विरोध- आता आरक्षणच मिळालं आमचं ना, आता कुठे एकत्र लढतो? आता लढायला काय राहिलं? गॅजेटियर 2 घेतले, हैदराबाद घेतलं, सातारा घेतलं. पश्चिम महाराष्ट्रातले आमचे विदर्भातले भाऊ, खानदेशातले भाऊ पहिलेच आरक्षणात गेले. थोडेफार राहिलेत तर समिती राहिला आता कोकण. तर आमच्या कोकणवासियांना विनंती आहे, तुम्ही घ्या नका घेऊ, पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या. इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर बेतती ना, आरक्षण घ्या. मी तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून ठूत नाही. आता 2 तो विभाग गेले, 100% खाली काय राहिलं. JR काढला होता, त्या JRच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते. त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे. JR मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायच्या, त्याच्या संदर्भात काय बोलून काय असतं त्रुट काही नाही राव त्याच्यात. हे पण काही थोडाफार बदल आपण- तुम्ही त्या दिवशी बोलले होते. करायचा तर करा ना, माझं कुठं नाही. आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना, सुधारित JR काढू, काय अडचण नाही. तुमच्याकडनं काही सूचना पण दिल्या मला गेल्या? त्याच्यात वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा करण्यासाठी. आणि याच्या पुढचं सांगतो, उदाहरण म्हणून सांगायला, हे खरं धरू नका, पण उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. पर्याय काय तर पायऱ्यानी. तुम्ही कितीही चांगलं करा JR, ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काही ना काहीतरी अडचण येतेच. त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्रक किंवा सुधारित JR काढावाच लागतो, कारण या शब्दाची अडचणी आली बाबा. जसं की पाठीमागच्या काळात चंद्रकांत दादा पाटलांनी 24 पुरावे पहिले लागायचे कुणबीसाठी किंवा व्हॅलिडिटीसाठी, तर नंतर ते 42 केले, कारण ते ऍडजस्ट व्हायना ना तेवढं. मग 42 पैकी कोणची आहे, मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं, ते लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाली. तसं कसलाही JR काढला तरी पुढं चालू का व्हायना थोडाफार त्याच्यात पुन्हा बदल करावाच लागतो. आधी सुरू तर करा, दम तर धरा. आता समजा रान घेतलं, उन्हाळा आहे, दमच नाही. मग JR निघाला ना, मग कुठे थांब ना जरा. त्यांचं काय ऐकतो, आपण गरीब मराठी, आपण आपल्यासाठी लढतो.
आता उन्हाळा आहे, रान ताब्यात आला, आता आपण रष्ट्री झाली, आता ताण नाही, आता आहोत हान बेस्टपैकी त्याच्यात रष्ट्री झाली, आता जे आर निघाला म्हणजे रष्ट्री झाली, आता टेन्शन नाही राहिलं. देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही, आता रष्ट्री झाली म्हणलं कोणाचाच बाप मग झाली ना, मग आता दम्मानी उन्हाळा आहे सध्या, आता बेस्ट आवता हाणावं, ढेकळं जिरून द्यावं, सगळे पाऊस पडर मग पीक लावता येईल, लगेच लावायचं ढेकळा तर उन्हात मग नाही जळून जायचं सगळं. असं चतुर बुद्धीनं मराठी चला, तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो. छगन भुजबळ यांनी काल जनताला साकडे घातले की ओबीसी आरक्षण 16% आरक्षणात गेलेले, 1994 ला गेलेले बाहेर काढा. हा तो आमचं जर चॅलेंज होत असलं तर 1994चा JR मनोज जरांगे चॅलेंज करणार. हा ठासून सांगतो, मला सांगायचं नव्हतं पण सांगतो. आमचं हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर 94ला तुम्ही आमचं 16% आरक्षण त्याचा JR काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावणार. आमच्या नोंदी असून होतं म्हणलं, तुमचं बिना नोंदीचा 16% तुम्ही JR काढला, कशाच्या आधारावर काढला, ते कोणाचं आरक्षण आहे, आमचं हे दे. सगळ्या प्रक्रिया होणार, मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार. लाखातून 3 कोटी घातले, पुन्हा पडलो शांत राहिलो, गॅजेटियर घेतलं, पुन्हा शांत राहिलो, आता हे 17 संस्थांचं घेतलं, झालं, आता मोकळा झालो. तुम्ही काय काय साकडे घातले बाप्पाला? कोणच्या बाप्पाला? हा गणपती बाप्पाला. मला वाटलं आपल्या काही नाही, भरपूर दिलं देवाने, भरपूर दिलं, माझ्या गोरगरिबाच्या लेकराला भरपूर दिलं. मला काय मागायची गरज नाही राहिली, मी आनंदी खुश आहे, मा समाज खुश आहे. न होणारी गोष्ट घडली. ज्यांना कळत आहे, तुम्ही पत्रकार हुशार आहे, तर तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही. तुम्हाला JR काय गॅजेट काय सगळं कळतं, ही सोपी गोष्ट नव्हती, हेही तुम्हाला सगळ्याला कळतं. त्यामुळे सगळं मिळालं. उद्या आता सुट्टी घेणार, उद्या 12 वाजता आंतरवलीत दर्शन घेणार मस्तपैकी, मग घरी येणार. त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर कंपाळाला माती लावताना माझ्या राजाच्या चरणी म्हणलो होतो, JR निघाले, माझ्या समाजाच्या पदरात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाला शिवनेरीच्या पुन्हा दर्शनाला जाणार आहे. फक्त आता ते पायऱ्याला येत लगेच जाणार होतो, पण मला वर जायचं, शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचंय. ती मातीत किती ताकद आहे ही मला जगाला सांगायची, म्हणून मला तिथं जायचं. पण आता नाही, चालायला यायला लागल्यावर, कारण मला शिवनेरी मला पायथ्याला नाही थांबायचं, राजाच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा कपाळाला माती लावायची. भरभरून राजानं यश दिलंय, भरभरून, आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं. पण मला वरतं जाता आलं पाहिजे. त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की 8-15 दिवसात, महिन्यात 100% मी जाणार. मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच. दसरा मेळावा पुढे आता दिवस राहिलेत बघा थोडे, आता लईच अवघड हे आलंय. आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला, पण आता एवढी मोठी तयारी होईन अवघड आहे, म्हणजे लय अवघड आहे. आता कसं होईल माहीत नाही, पण मला वाटतं छोटा खाण्याचा परंपरेनं करायचं म्हणलं समजा तर ते तयारी आता किती राहिली, 1 महिना राहिला दसरा मेळा. शक्यच नाही. पहिले 3 महिने आम्ही झुंजत होतो, त्याला तयारी करीत होतो. पुढं टँकर, ग्राउंड साफ करणं, काट्या साफ करणं, तिथला चिखल साफ करणं, मुरुम आणून टाकणं, साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होतं. तिथली जनरेटर आणणं, जेवायचं साहित्य लोकांचं, खायचं प्यायचं साहित्य, पार्किंगच्या ते मैदान नीट करणं. आणि आता आमच्या हातात फक्त 1 महिना. त्याच्यामुळं
दसरा मेळाव्याचं अवघड आहे. पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं आणखीन बोललो नाही मी, बाबाशींशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर. पण जसं असेल तसंच मग 2,000 असो, 5,000 असो, 1,00,000 असो, नाही तर 10,00,000 मराठी असो, नाही तर 200-400 असो. काहीच करू शकत नाही 1 महिन्यात. तिला तयार नाही, कारण मराठ्यात मरणाचा आनंद आहे आता. पुऱ्या राज्यातून मराठी पुन्हा यायचं म्हणल्यावर सुविधा. त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी, तर सुविधा करावं लागतात. 1 महिन्यात होत नाही. त्याच्यामुळं आपला छोटेखानी एवढे वर्ष बारकोसा का आपला छोटेखानी. दादा, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत आला आहे. आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. आत्महत्या होतात, खताचे भाव वाढलेत, मालाला भाव नाही, बियाण्याचे भाव वाढलेत. या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत त्या भविष्यात? नाही, आणखीन हे होतं नाही एकदा सातारा संस्थांचं. कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरा बाळाचंही कल्याण करू द्या एकदा. मला त्यातून मोकळा होऊ द्या. आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडेलाच नेतो. सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक बी गरिबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही, एक पण. दादा, धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची का? त्याच्यावर बोलणं म्हणजे 1.5 वर्ष वाया जाणे. का म्हणा माणूस गुळू असं ही होत. त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको. ते बोलायचं कामाचं नाही. ते पण हे आडनाव न लावण्याचे म्हणजे याला जबाबदार कोण आहे त्या घटनेला? कारण ते त्यानेच सांगितलं ना कोणी. त्यानेच सांगितलं. आम्हाला देणं घेणं नाही. आड आला ना मग सुट्टी नाही. तू तुपलं तिकडे राजकारण कर, मजा कर. मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही.